राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। आंदोलकांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनात सामील केलं। या आंदोलनात गळ्यात पडळकर यांचा फोटो लावलेला श्वानही सहभागी झाला होता। विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दसरा चौक परिसरात प्रचंड घोषणाबाजी करत वातावरण दणाणून सोडलं। आंदोलकांनी विधिमंडळातून आमदार पडळकर यांची हक्कलपट्टी करावी अशी मागणी केली। दुसरीकडे आमदार जयंत पाटील यांच्यावर पडलेल्या विकृत टीकेनंतर ईश्वरपूर व अष्टा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सांगली जिल्ह्यासह राज्यभर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। राष्ट्रवादी पक्षाचे आरोप आहेत की पडळकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालून संरक्षण दिलं जात आहे। ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।